शिवप्रभूत गात गुणगान शिवप्रभूत गात गुणगान. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या लखलखत्या संशयीच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव समिती पुणे आयोजित स्वराज्यरथ सोहळा 2026 साठी आलेल्या सर्व शिवशंभू भक्तांचं दूध आई वीर धाराऊ माता गाडे पाटील घराण्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आजच्या या जिवंत देखाव्याचा हेतू हाच की धाराऊंचे आणि गाडे पाटील घराण्याचे योगदान या संपूर्ण जगाला कळावे. समितीनं यावर्षी सादर केलेला जिवंत देखावा धाराऊ स्वराज्याची दूध आई. धाराऊ स्वराज्याची दूध आई. स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. शहाजी राजांच्या संकल्पाला शिवराय आणि वर्धमावळ्यांच्या पराक्रमाची पालखी फुटलेली. मराठी सेना आपल्या घोड्याच्या टापांखाली अन्याय तुडवत स्वातंत्र्य सोहळ्याचा वेध घेत दौडत होती. सावलीच्या चंद्रराव मोरेसारख्या जुलमी शासनाला पायबंद घातले जात होते. सगळे पठारावर स्वराज्याचा भेदभंडार उघडला जात होता. स्वराज्याच्या पहिले पुरंदरावरून एक दिवस अशी आली जिला अवघा स्वराज्याच्या दिशा उजळून गेलं. वैपादेच्या कडे कपाळातून आनंद ओसंडून वाहून आला. महाराजांनी शिवाजी सुखावले. चौघांच्या चेहऱ्यावर सुखाची अक्षरशः दाखली झाली. त्याचे कंठाचे पुरुष अर्थात 14 मे 1657 या दिवशी शिवाजीराजे आणि त्यांच्या पत्नी सकल सौभाग्य संपन्न सईबाई साहेब यांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले. बाळाचं नाव ठेवलं शंभूजी म्हणजे संभाजी राजे. पुरंदर आनंदानं जन्मून कहा खेळाडून वाहू लागला. पृथ्वीचा पुढ्यात आपली मनापासून घरावरून तेव्हाच झाडत होत्या सापल्या वाटल्या आनंद आनंद केवळ आनंद. मात्र म्हणतात ना की उपभोगाला त्या दुःखाची असणारी किनारा सहज करावी लागते. आपली तसंच झालं. महाराजांच्या जन्मानंतर सईबाई साहेब आजारी पडले. काळजी आणि चिंता पुरंदरावर पुढच्या घालू लागल्या. तुळाबाई साहेब दिवसरात्र सईबाईची काळजी घेत होत्या. त्यांना जपत होत्या. पण जिजाऊ साहेबांच्या पायाला मात्र आखंड कीड पडला होता. दिवसेंदिवस सईबाईंची प्रकृती खालावू लागली आणि याच वेळी किल्ले पुरंदरावर वैद्य बुवा, काय झालंय ताई साहेबांना? होतील ना त्या बऱ्या? हो, म्हणजे मी औषधाची मात्रा चालू करतो. स्पष्ट सांगा वैद्य बुवा, आमची ऐकण्याची तयारी आहे. औषध सुनबाईना बाळंत व्याधी झाली. बाळ राजांना वरचं दूध पाजावं लागलं. गाईचं चालेल? एखादी आईचं पाजली तर चालेल का? हो चालेल, पण ती आई त्या तोलामोलाची असायला हवी. म्हणजे निरोगी, दणकट, चारित्र्यवान आणि खानदारी देखील. आम्ही तिला शोधू. तुम्ही फक्त सुनबाईंना ताबडतोब औषधाची मात्रा सुरू करा. जी औषध येतो. वैद्यराजांच्या सल्ल्यानुसार जिजाऊ साहेबांनी तातडीनं गडाच्या घोड्यात आणि पंचक्रोशीत स्वार भरले. बाळराजांसाठी दूध आई शोधण्यासाठी स्वार दौडत होते, शोध घेत होते. गडावरून निरोप आल्यावर बाळाची दूध आई होण्यासाठी
नुकत्याच प्रसूत झालेल्या अनेक स्त्रियांची पावलं पुरंदराच्या सदरेकडे वळाली. लगेच कामा फुटतो मला आणि दूध पण मोप येतं. मी पोटभर दूध पाहिजे बाळाला. मेहनताना किती घ्यायची? तुम्ही जेवढं पदरात टाकाल तेवढं घेईन की. ठीक आहे. पावसात पचूशीने दूध पाहिजे नाही. अजिबात नजर आणू द्यायची नाही. घाडीसारखी नजर ठेवीन बघा. छान. तू किती घेशील मेहनताना? द्या 5-10 बिघा जमीन म्हणजे माझ्या दुधाचं पाणी पिते. अन अदनं मधनं वर खर्चाला बी रुका दिला तर लई बरं होईल. अगं हो 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 हावड्या सण कधी तर गावाच्या आधी. तर आपण कुठं बसूया, काय बोलूया याचं तरी जरा भान ठेव. हा दुधाचा भाव करतीस बाई ग. अगं तू का चिडतेस पण? अहो आता असं कोण माणुसकी सोडून वागायला लागलं तर बरं आहे का ते. हवं लेकराला दूध पाजायचंय आणि लेकरू कोणाचं? शिवाजी राजांचं. अवं जो रात्रंदिवस रयतेची सेवा करतोया ह्याच्याकडून पैसा अडका घ्यायचा म्हणजे बरं दिसतंय का ते? तू नाही घेणार पैसे? नाही बा. अहो पैसा अडका घेतला तर पाना चढल माझा. अगं लेकराला दूध पाजायचं त्याच्यात व्यवहार बघायचंय बाई. उलट माझं भाग्य मोठं. राजाच्या लेकराला मी अमृताची धार पाजत. माझी पुण्याई मोठी. नाव काय तुझं? गाडी पाटलांची सून द्या धारा. धाराऊ पुरंदराच्या पायथ्याशी असलेल्या कापूर होळ गावच्या कुलवंत गाय घराण्याची ही सून धाराऊ. याच धाराऊंनी शिवाजी राजाच्या लेखाला आणि स्वराज्याच्या वारसाला जवळ करण्याचा आणि त्याची दूध आई बनण्याचा शब्द दिला. कोणताही मोह नाही आणि कोणताही स्वार्थ नाही. केवळ स्वराज्यावरल्या निष्ठेपोटी जिजाऊ साहेब आणि शिवाजी राजांवरल्या मायेपोटी धाराऊनं ही जोखमीची कामगिरी हसत हसत उचलली. अगदी आईच्या जबाबदारीने. मात्र सईबाई साहेबांच्या दालनात असू द्या ताईसाहेब. नसेल एक दूध तर राहू द्या. पुत्रा, आमच्या लेकराचं पोट भरत नाही. काय वाटत असेल जीवाला? आता वैद्यांची मात्रा सुरू झाली आहे ना. वाटत या सई राणीसाहेब आणि या पुतळा राणीसाहेब. सई, या बाळाच्या दूध आहे. दूध आहे? सई, आजपासून बाळराजांना दूध घ्या पासत. द्या त्यांच्याकडे बाळराजांना. बाळराजांचं हित त्याच्यातच. त्यांच्या ओठातून दूध सांडलं तरच ते दष्टपुष्ट होते. नाहीतर ते कमजोर न फसते आणि मग या दर दुखीत त्यांचा टिकाव कसा लागला? लेकरं दुसऱ्याच्या ओठीत घालायला मन धसावत नाही. बाळाला त्यांचा लळा लागले. त्यांचा पदर धरून ते मोठे होते. आम्ही फक्त नावापुरतेच राहू. अव सिंहाचा छावा तो सिंहाचा छावा. मग तो कुठं बी वाढला काय बी खाल्लं तरी येळ आली की डरकाळी फोडणारच. तसं बाळराजांची ओळख तुम्ही हायसा. या काय 2 दिवसाची आहे. या त्यांना इकडं आणि असं काय बी मनात आणून बसा. बाळराजा
राजे यांच्या पदराखाली आणि तुमच्या नजरेखाली वाढते. संस्कार तुम्हीच द्यायचे त्यात. सई द्या त्यांच्याकडे. माझ्या मनामध्ये बाई अवघ्यांचं भलं भावं, बाळराजाचं बाळस समुद्यानी बघत राहावं, बाळराजाचं बाळस समुद्यानी बघत राहावं. सईबाई साहेबांची पक्की खात्री पटली आणि त्यांनी विश्वास भरल्या डोळ्यांनी बाळराजांना धाराऊंच्या हाती दिलं. जिजाऊ साहेबांची चिंता कमी झाली. धाराऊंनी बाळराजांना आपल्या पदराखाली घेतलं. बाळराजांची भूक धाराऊच्या दुधावर पुरी होऊ लागली. पण नियतीनं आपला आसूड ओढलाच. सईबाई साहेब बाळांत व्याधीतून उठू शकल्या नाही. त्यांनी स्वराज्याचा आणि शिवाजी राजांचा निरोप घेतला तो कायमचा. अवघं स्वराज्य गदिवर गेलं. बाळराजांनी मात्र धाराऊंच्या दुधावर बाळसं धरलं. धाराऊंचा पान्हा आणि धाराऊंची कूस दोन्ही धन्य धन्य झालं. धाराऊ केवळ दूध आई न राहता त्यांनी शंभूराजांसाठी आपलं सारं जीवन समर्पित केलं. वेळ प्रसंगी बाळ शंभूराजांसाठी तलवार उचलून लढायला देखील त्या मागत पडल्या नाही. याच धाराऊंनी आपली दोन्ही मुलं स्वराज्याच्या कामी दिली. त्यामध्ये सर्वोत अंतोजी गाडे व किल्ले राजगडच्या सुवेळा माचीचे नाईक रायाजी गाडे असे शूरवीर गाडे पाटील घराण्यात होऊन गेले. याच शूरवीरांनी पुढे भविष्यात हिंदवी स्वराज्याची जबाबदारी संभाजी राजांच्या खांद्याला खांदा घेऊन समर्थपणे पेलली. ज्या सिंहाच्या छायानं आपल्या अतुलनीय पराक्रमानं सुलतानांची तख्त हादरवून सोडली. स्वराज्य रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलून आपलं सर्वस्व स्वराज्याच्या पायी ठेवलं. हेच हे जगविख्यात छत्रपती संभाजी राजे. छत्रपती संभाजी महाराज की इतिहास सांगतो गर्जून दुर्मिळ हा ईश्वरी मान. जगात दोनच माता धन्य हे सत्य आहे महान. एक यशोदा नंदलालाची देवाला दूध पाजले. दुसरी धाराऊ माता जिने सिंह घडवून दाखविले. एकीने कृष्ण घडविला दुसरीने शंभू राजे. एकीने धर्म वाढविला दुसरीने स्वराज्याचा छावा. म्हणून नमन त्या मातेचे चरणी ठेवून शीश. धाराऊ माता गाडे पाटील स्वराज्याची ढालभास. तलवारीपेक्षा मोठी माया जिने जगाला शिकवली. इतिहासाच्या पानावर मायेची कीर्ती कोरली. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय धाराऊ माता.